आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी कुठली योगासनं आहेत की जी माझ्या पीसीओडी बरा करण्यासाठी मला निश्चितपणे मदत करू शकतात। जर माझी फ्लेक्झिबिलिटी तेवढी नसेल आणि मी जर योगासनांची करेक्ट पोझिशन अचीव करू शकत नसेल तर मी त्यावर काय करू शकते। पीसीओडी साठी मी जिम मध्ये जाऊ की माझ्या पीसीओडी योगासनांनी लवकर रिव्हर्स होऊ शकतो। ही योगासना करत असताना कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, या प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आणि आजचा हा व्हिडिओ मी माझ्या 2 मैत्रिणींबरोबर करतेय। त्यातली माझी एक मैत्रीण आहे अहमदनगरची, जिचं नाव आहे सौम्या थिटे, की जी स्वतः खरं तर अकाउंटंटची उत्कृष्ट शिक्षिका म्हणून नगरमध्ये कार्यरत आहे आणि त्यात ती अतिशय बिझी असून देखील तिच्या योगशास्त्राच्या प्रेमापोटी आणि त्याचा प्रचार आणि प्रसारासाठी म्हणून तिने मला या व्हिडिओमध्ये मदत केलेली आहे। तसंच माझी दुसरी मैत्रीण आहे जी नाशिकची आहे, तिचं नाव आहे कल्पना पाटील। ती स्वतः एक योग शिक्षिका आहे आणि तिचं स्वतःचं नाशिकमध्ये निरनिराळे योग वर्ग चालतात। तर अशा या माझ्या 2 मैत्रिणींबरोबर आजचा एपिसोड आपण करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज माझ्या या 2 मैत्रिणींबरोबर तुमच्याशी पीसीओडी वर योगासनांचे उपयोग या संदर्भामध्ये संवाद साधू इच्छिते। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग विषयाला सुरुवात करूयात। आज आपण सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत जे आसन, त्याचं नाव आहे आंजनेयासन। आपण पहिल्या फोटोमध्ये जे आंजनेयासन म्हणून योगासनामधलं जे ओरिजिनल आसन आहे ते आधी बघणार आहोत। आणि नंतर आपण जर आपल्याला तेवढ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे म्हणा, गुडघ्याचे काही त्रास आहेत किंवा पीसीओडी मुळे असलेलं ओव्हरवेट आहे किंवा बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम येतोय, तर त्यामुळं जर ही ओरिजिनल पोझिशन अचीव करता येत नसेल आणि तरीही आंजनेयासनाचा सेम बेनिफिट आपल्याला घ्यायचा असेल तर आपण कुठल्या सोप्या पद्धतीने हे आसन करू शकतो ते आपण या सौम्याच्या आसनाकडे बघून आपल्याला समजेल। या आसनामध्ये प्रामुख्याने तुमची जी पचन संस्था ही योग्य पद्धतीने काम करायला लागते आणि त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जो आम साठून राहिलेला असतो किंवा जे टॉक्झिन्स साठून राहिलेले असतात की जे पीसीओडी मध्ये ओव्हरी मध्ये सिस्ट निर्माण करतात, तर ते पचन संस्था नीट झाल्याने ते सिस्ट जमा होण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं। तसंच या आसनामुळं ज्या मुलींना पाळीच्या वेळी पोटात दुखण्याची तक्रार असते त्यांच्यासाठीही हे आसन अतिशय लाभदायक आहे। आता दुसरं आसन आपण बघतोय ते म्हणजे बद्ध कोणासन। यामध्ये आपण सर्वात आधी ओरिजिनल बद्ध कोणासन बघूयात। सर्वप्रथम 2 पाय हे सरळ ठेवून नंतर त्या 2 पायांमध्ये साधारण 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं आणि दोन्हीही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आणि नंतर ही आसन स्थिती साधावी। या आसनामध्ये प्रमुख कार्य हे आपान वायूवर होत असल्यामुळं आपानाच्या क्षेत्रात येणारी ओव्हरी, गर्भाशय या अवयवांवर या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो आणि त्यामुळं पीसीओडी मध्ये या आसनाचे फायदे आपल्याला दिसून येतात। ज्या कोणाला हे आसन या पद्धतीने जमत नाहीये किंवा जस्ट त्यांची सुरुवात आहे तेवढी फ्लेक्झिबिलिटी नाहीये, अशा मैत्रिणींना माझी दुसरी मैत्रीण कल्पना ते सोप्या पद्धतीने कसं करू शकाल सुरुवातीच्या काळामध्ये ती पद्धत ती तुम्हाला दाखवतीये।
सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही या पद्धतीने हे बद्धकोनासन करू शकता आणि जशी तुम्हाला ते व्यवस्थित जमायला सुरुवात होईल तशी तुम्ही ओरिजिनल पोज ही करायला सुरुवात करा। आता आपण तिसरं आसन पीसीओडी साठी बघणार आहोत जे अतिशय उपयोगी आहे। ते आसन म्हणजे जानू शीर्षासन। जानू म्हणजे गुडघे आणि शीर्ष म्हणजे डोकं। तर यात साधारण आधी 2 पायांमध्ये 2 फुटाचं अंतर घ्यायचं आणि नंतर एक पाय गुडघ्यामध्ये वाकवून दुसरा पाय गुडघ्यात सरळ ठेवायचा आणि आपले हाताने पायाचा अंगठा पकडून आपलं डोकं हे जानू म्हणजे आपल्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा। परंतु ज्यांना गुडघ्याला डोकं टेकवणं अवघड वाटत असेल अशांनी सुरुवातीच्या काळात गुडघ्यावर एक उशी ठेवावी आणि त्यावर हळूहळू डोकं टेकवण्याचा प्रयत्न करावा। तसंच ज्यांना हाताने पायाचा अंगठा धरता येत नाहीये अशांनीही जिथपर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत आधी स्वतःची फ्लेक्झिबिलिटी अचीव करावी आणि नंतर हळूहळू फ्लेक्झिबिलिटी वाढल्यानंतर पायाचा अंगठा हा हाताने धरून डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करावा, पण तोपर्यंत मात्र उशी मध्ये ठेवायला हरकत नाही। जशी जशी फ्लेक्झिबिलिटी वाढेल तशी मधली उशी काढून टाकावी आणि मग गुडघ्याला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करावा। या आसनामध्ये पोटातील सर्व अवयवांना आणि खास करून दोन्ही ओव्हरीजना बसलेल्या ताणामुळे त्याच्यामध्ये जे ओव्हरीमध्ये जे सेडिमेंट होऊन राहिलेले टॉक्झिन्स आहेत ते मोबिलाइज व्हायला मदत होते आणि त्यामुळे त्या स्त्रीची प्रजनन क्षमता वाढण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्यामुळं गर्भधारणेमध्ये या आसनाचा खूप चांगला उपयोग दिसून येतो। पुढचं आसन आहे ते म्हणजे धनुरासन। या ओरिजिनल आसनामध्ये आपल्याला कंबर, पाठ आणि पोटातल्या अवयवांना व्यवस्थित स्ट्रेच आलेला जाणवतो। यात प्रामुख्याने त्या स्त्रीचा हायपोथॅलामो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस हा हॉर्मोनल ऍक्सिस नीट व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळं हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी झाल्याने पीसीओडी रिव्हर्स व्हायला लागतो। हे असं या पद्धतीने आसन सुरुवातीच्या काळामध्ये थोडं अवघड वाटण्याची शक्यता असते, पण जर या आसनाची योग्य पोझिशन अचीव होईपर्यंत तुम्ही या पद्धतीने हे आसन करा आणि मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि मग जेव्हा तुम्हाला तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि तुम्ही योग्य पोझिशन अचीव करू शकाल तेव्हा जे सुरुवातीला धनुरासन दाखवलेलं आहे ते रेग्युलर करायला सुरुवात करा। आता पुढील आसन आहे ते म्हणजे मलासन। बरेच जण याला मालासन असंही म्हणतात। या आसनामध्ये प्रामुख्याने अपान वायूवर कार्य होत असतं आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे ओव्हरीज आणि गर्भाशय हे प्रामुख्याने अपान वायूच्या कक्षेमध्ये येत असल्यामुळं या आसनाचा या अवयवांवर खूप चांगला परिणाम होतो आणि यामुळे पीसीओडी रिव्हर्स व्हायला मदत होते। परंतु ज्यांना गुडघ्याला सिरियस इंजुरी आहे अशा मुलींनी किंवा बायकांनी हे आसन टाळावं। ज्यांना गुडघ्याला काही प्रॉब्लेम नाहीये पण योग्य ती पोझिशन अचीव अजून करता येत नाही, तेवढा बॅलन्स होत नाहीये अशांनी मात्र या पद्धतीने आधी ब्रिकवर किंवा उशीवर किंवा बोस्टरवर बसून ती एक्झॅक्ट पोझिशन अचीव करण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करावा। जेव्हा तुम्हाला ही पोझिशन अचीव होईल त्याच्यानंतर ब्रिक, बोस्टर किंवा उशी हळूहळू काढून टाकावी। या व्हिडिओ मधलं शेवटचं आसन आहे की जे पीसीओडी साठी अतिशय उपयुक्त आसन आहे ते म्हणजे पर्यंक आसन।
या आसनाचा प्रमुख उपयोग हा तुमचा बेली फॅट कमी करण्यामध्ये तर होतोच, तसंच पिरियड्सच्या वेळी जे पोट दुखतं त्यामध्येही या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. तसंच आपण ज्यांना PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो त्यामध्ये होणारे मूड स्विंग्स किंवा चिडचिडेपणा हे या आसनामुळे कमी यायला मदत होते. जर तुम्हाला सुरुवातीला हे आसन जमत नसेल तर त्याची एक सोपी पद्धत दाखवलेली आहे, त्या पद्धतीने सुरुवातीला ते आसन करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्ही ही जी 6 आसनं बघितलेली आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ओरिजिनल पोझिशन्सही त्या आसनाच्या बघितल्या, त्याचे फायदेही बघितले. पण ज्यांना ओव्हरवेटमुळं किंवा बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा नुकतीच सुरुवात झाल्यामुळे तेवढी फ्लेक्झिबिलिटी मसल्समध्ये नाहीये, अशा वेळी हळूहळू तुम्ही ते आसन योग्य स्थितीत आणण्यासाठी कुठल्या पद्धतीने जाऊ शकता त्या देखील पद्धती तुम्हाला आपण दाखवलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझा PCOD हा जिम मधून लवकर रिव्हर्स होईल की योगासनांनी रिव्हर्स होईल. जिम मध्ये प्रामुख्याने वेट लॉस आणि मसल ट्रेनिंगवर भर दिला जातो, तर योगासनांमध्ये मात्र मसलची फ्लेक्झिबिलिटी त्याचबरोबरीने ऑर्गन हेल्थवर जास्तीत जास्त भर दिला जातो. तसंच योगासनांमुळे वजनही कमी व्हायला मदत होते, भुकेचं प्रमाणही योग्य होतं. आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे की कसं PCOD मध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स काम करत असतो. हाच इन्शुलिन रेझिस्टन्स हा कमी करण्यासाठी सुद्धा योगासनांचा खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं इथं ओव्हरी आणि ओव्हरीची हेल्थ, ओव्हरी या ऑर्गनची हेल्थ सुधारते, लिव्हर आणि पॅनक्रियाची हेल्थ सुधारते, भूक नीट होण्यास मदत होते, तुमचं वजन कमी व्हायला याच्यामध्ये मदत होते, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्याच्यामुळे PCOD कमी व्हायला योगासनांचा खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो. या सगळ्या आसनांनंतर प्रामुख्याने शवासन हे प्रत्येक मुलीने केलंच पाहिजे. तसंच योगासनं करताना खूप ओढून ताणून ती स्थिती अचीव करण्यापेक्षा हळूहळू त्या मसलची फ्लेक्झिबिलिटी अचीव करत तुम्ही योग्य आसन स्थितीपर्यंत पोहोचलात तर योगासनांचा जास्त फायदा तुम्हाला दिसू शकतो. योगासनं करताना साधारण 3 ते 4 तास तुमचं पोट हे संपूर्ण रिकामं हवं आणि योगासनं करताना खूप घट्ट कपडे घालण्याचं शक्यतो टाळावं. तसंच तुम्ही खूप जॉईंट्स हे स्ट्रेच न करता त्याला कमीत कमी ताण देऊन मग ती योगासनांची पोझिशन अचीव करण्याचा प्रयत्न करावा. तर या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही योगासनं योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.